नमस्कार मंडळी. इथं मी 750 ग्राम चिकन घेतलेले आहे. स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून दिलं. त्यानंतर एका कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तिथे तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे चिकन मॅरिनेशन केलेले त्यावरती टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे चिकन आहे ते परतवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून गरम पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये किंवा तुम्ही तवा घेतला तरी सुद्धा चालेल, त्यावरती अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं. त्यावरती लसूण आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित असं भाजून साईडला ठेवायचं. एक कांदा आहे तो फोडून घेतलेला आहे. हा जाळीवरती अगदी काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच तव्यावरती व्यवस्थित असा फोडून नंतर थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित असं हे वाटण अगदी बारीक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर या ठिकाणी चिकन शिजलेलं आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेजपत्ता घालायचं, वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. कांदा लसूण मसाला, काश्मीरी पावडर आणि गरम मसाला, धना पावडर हे 1 चमचा सगळं वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शिजलेलं चिकन आहे ते यावरती वतून घ्यायचं आणि गरजेपुरतं यामध्ये पाणी वतून घ्यायचं आहे. ते गरम पाणी वापरायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अगदी तर्रीवालं आणि झणझणीत असं हे चिकन रस्सा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.